दोडामार्ग तालुक्यातील सासोली येथे लँड माफियांकडून काही जमिनी खरेदी करून भूमिपुत्रांच्या काही जमिनींवरही बेकायदा कब्जा करण्यात आला। या लँड माफियांना बेकायदा सनदाही देण्यात आल्या आहेत। या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी दोडामार्ग तहसीलदार कार्यालयासमोर आज धडक मोर्चा काढलाय। तुम्ही आधी कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय दिली कशी हे मला सांगा। मी आज जबाबदार तहसीलदार तुम्ही आहात। तुम्हीच बोलत आहे मला नाही, मी तुमचं 15 मिनिटं ऐकलं, 15 मिनिटं ऐकलं। बोला 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 बोला। तो जर ठरवण्याचा अधिकार आहे तो आज रोजी मला आहे का? एक साधा प्रश्न नाही नाही माझं ओ साहेब तुम्ही एक समजून आधी समजून घ्या। तुम्ही चुकीच्या सनदा दिल्या तर तुम्हाला अधिकार आहे तहसीलदार म्हणून, पवार म्हणून नाही। परत तुमचं लक्षात घ्या दिलेली आई जी आहे की बरोबर आहे याचा तपास केला ते तपास चालू आहे ना साहेब। कोण करणार? कलेक्टर साहेबांकडे तुम्ही करणार नाही। तुमच्या अंडर तुमच्या खाली जे कामगार आहेत, कर्मचारी आहेत, तुमच्या ऑफिसचे फायनल सही तहसीलदार तहसीलदार साहेब त्याच्या आधीची कागदपत्र मी तुम्हाला काय तहसीलदार म्हणून मी जबाबदार आहे हो ना साहेब। मी जबाबदार आहे साहेब काय साहेब सांगते जे झालेला आहे ऐका माझं समजा एक तुम्हाला आता मी आता एक अर्ज देतो, माझी बिनचिती करून द्या। बिन कागदपत्राची तुम्ही करून द्याल का मला? हा मग त्याला कशी दिली? ऐका मग त्याला कशी दिली? तेच सांगतो मी, त्याला कशी दिली? मला बोलू द्या नाही कसं बोलत तुम्ही चुकीचं बोलता तर मी माझ्या काय रक्त आठवायला मी आलोय का तुमच्याकडे? आता माझ्या अधिकार क्षेत्रात नाही पण तुम्ही चुकीचं सांगताय मला। माझ्या अधिकार क्षेत्रात माझं साहेब तहसीलदार साहेब समजून घ्या, मी सांगतो माझी 35 वर्ष टिकलेत माझे केस मी काळे करतो। माझं समजून घ्या, खोट्या सनदी ज्या दिल्या ह्या तुमच्या अधिकाऱ्याने खोटे कागदपत्र बनवून जे काय असतील, सरपंचाचा शिक्का असेल त्याला असणारी संलग्न यंत्रणा तहसीलदार कार्यालय नाही, भूमी अभिलेख असेल, मंडळ सर्कल असतील, तलाठी असतील, ग्रामपंचायत असेल, सरपंच असेल, ग्रामविकास अधिकारी असतील, ग्रामसेवक असतील, भूमिलेख असतील, दुय्यम निबंधक असतील, हे सगळे ही जे काही संगणमत रॅकेट आहे ह्या रॅकेटमुळे त्या ठिकाणी ही सगळी परिस्थिती आहे। मला सांगा कायदा आहे, कायदा जो दिवाणी कोर्टाच्या हुकुमाशिवाय त्रयस्थ व्यक्तीला जेव्हा आपण जमीन आपापसात समजा आम्ही 4 जणांनी दिली कुटुंबातल्या ते चालतं, पण परप्रांतीय असेल, त्रयस्थ असेल तर त्याचा ताबा हा दिवाणी कोर्टाच्या अधिकाराशिवाय देता येत नाही। तुम्ही ओरिजिनलला ताबा कसा काय दिलात? नाही ना, मला सांगा ना। मला बोलू अरे बोलू द्या म्हणजे काय तुमच्यावर बोलायचं? सगळं खोटं करून 17 महिने झालं। आता माझा मुद्दा आहे का तुम्ही सांगताय पूर्वीच्या तहसीलदार किंवा मी आज तहसीलदार म्हणून मी त्याला जबाबदार आज रोजी ते प्रकरण आहे कोर्टात आहे बरोबर आहे त्याच मुद्द्यावर त्याला देतो तेच प्रकरण कलेक्टर साहेबांकडे आहे। मी आज रोजी तुम्हाला काय सांगू शकतो की हायकोर्ट किंवा त्यांना जो अधिकार आहे ते ठरवतात ना काय चुकीच्या गोष्टी घडलेल्या रद्द करते, पण त्यांच्यापर्यंत प्रकरण आहे तर त्यांच्या बाजूने मी कसं काय प्रोसेस तुम्हाला करू शकतो आज रोजी हा या मुद्द्याचं तुम्ही सांगा। कोर्टात जायला तुम्ही लावणार मी ऐका म्हणजे तुम्ही म्हणजे सांगताय नाही चुकीचं कशामुळे कोर्टात गेले लोक? तुम्ही न्याय दिला, तुम्ही चुकीच्या सनदा दिला नसत्या तर लोक कोर्टात काय गेले असते? नाही नाही तुम्ही कसं सांगताय? कोर्टात नाही कोर्टात जाणार नाही तर काय? तुमच्यासारखे अधिकारी असे चुकीचं काम करायला लागले तर कोर्टात जाणार नाही लोक? माझ्या साहेब नाही साहेब माझा मुद्दा असा आहे, तुम्ही त्या इतर वनामध्ये राखीव वन क्षेत्रामध्ये इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये बांधकाम कसं करायला दिलं? मला उत्तर द्या, का नाही तुम्ही पाडलं? आणि मोजणीचे अधिकार म्हणजे तुमचा विषय नाही तो भूमी अभिलेखचा, मोजणीचा अधिकार महसूलला आणि भूमी अभिलेखला नाही, तो दिवाणी कोर्टाला आहे। तुमचे अधिकारी तिथे जातात कसे भूमी अभिलेखचे? त्यासाठी तुम्ही ऐका सगळे अधिकारी आपले आहेत त्यांना पण त्या त्या डिपार्टमेंटचा असेल तर आपण त्यांना विचारू। चला आज चला विचारू चला। पण साहेब आम्हाला न्याय पाहिजे। हे सगळं चुकीचं झालं। काय झालं माहितीये, आमच्या लोकांना तुम्ही त्यांच्यावर अन्याय करताय आणि त्यांना तुम्ही कोर्टात जायला सांगता आणि चोरांना तुम्ही मदत करताय। हे सगळं झालं आणि ते परप्रांतीय आहेत। आम्ही ऐका त्या ओरिजिन कंपनीचं सगळं जे चुकीचं आहे ते सगळं खाली झालं पाहिजे। 350 एकर जमीन समजा त्यांनी विकत घेतली असेल, संपूर्ण नकाशाची मोजणी झाली पाहिजे, हिस्से ठरले पाहिजेत, धडे वाटप झाले पाहिजे, स्वतंत्र सातबारा झाले पाहिजे, कुठची जागा ही ठरली पाहिजे, नंतर मोजणीचा अधिकारी तिथे गेला पाहिजे। दिवाणी कोर्टाला निर्णय झाला, अधिकारी जातात कसे? मग म्हणा माझं बरोबर आहे ना? मग हे कशामुळे झालं?